नमस्कार, छायाज किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे चंदन बटव्याचं गरगटं कसं करायचं ते दाखवणार आहे. हे गरगटं खूप छान आणि अप्रतिम लागते. भाकरीबरोबर चुरून खायला, भाताबरोबर खूप छान लागते. तर तुम्ही नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आज मी बनवणार आहे बघा चंदन बटव्याची भाजी बनवणार आहे. तर याच्यासाठी मी एक जुडी चंदन बटवा घेतला आहे. याचे बघा असे लालसर असे पानं असतात. हे बघा, तर आता हे मी निवडून घेणार आहे. पुढचे कवळे कवळे जोपर्यंत तुटते तोपर्यंत घ्यायचे आहेत असे. आपण आता असेच हे सगळी भाजी निवडून घेऊया. त्या बघा मी स्वच्छ अशी निवडून घेतलेली आहे भाजी. आता आपण ह्याला स्वच्छ धुवून घेऊन चिरून घेऊया. आपण इथे बघा चंदन बटव्याचं गरगटं करण्यासाठी एक जुडी चंदन बटवाची भाजी घेतलेली आहे. अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. एक टमॅटो घेतला आहे. एक कांदा घेतलेला आहे. एक छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे. फोडणीसाठी मोहरी, जिरे, लसूण घेतलं आहे. तिखट घेतलं आहे लाल कोल्हापुरी कांदा लसणाचं. इथं मीठ घेतले, चवीनुसार हळद घेतलेली आहे. आपण आता भाजी चिरून घेऊया. इथे बघा असे बारीक असे चिरून घेऊया भाजी. असेच आपण आता सगळी भाजी चिरून घेऊया. इथे बघा माझी भाजी सगळी चिरून झालेली आहे. आपण आता कुकरमध्ये घालून घेऊया. तुम्हाला अशीच पाहिजे तर पातेल्यात पण शिजवू शकता. मी कुकरला लावून घेणार आहे. आता इथं आपण डाळ पण धुवून घ्यायची आहे. आपण भाजी धुवून घेतलेली आहे. आता आपण डाळ पण धुवून घ्यायची. डाळ आणि शेंगदाणे मी धुवून घेणार आहे. इथं आपली बघा डाळ पण धुवून झालेली आहे. डाळ आणि शेंगदाणे धुवून झालेले आहेत. आपण याच्यात घालून घेऊया. आणि याच्यात 2 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी कुकर लावून घेणार. 1-2 शिट्ट्या काढून घेणार आहे. कुकर होईपर्यंत आपण आता इथं टमॅटो आणि कांदा चिरून घेऊया. इथे माझा टमॅटो चिरून झालेला आहे. आपण एका वाटीत काढून घेऊ. आता आपण कांदा चिरून घेऊया. इथे आपण आता बारीक असा कांदा चिरून घ्यायचा आहे. इथं आपला बघा बारीक असा कांदा चिरून झालेला आहे. आपण आता तो पण वाटीत काढून घेऊया. इथं बघा आपली भाजी चांगली शिजलेली आहे. बघा आपण आता फोडणी देऊन घेऊया. इथं डाळ शिजलेली आहे, पण त्याला चांगले घोटून घेऊया म्हणजे एकजीव होईल. इथे बघा आपली भाजी अशी घोटून झालेली आहे. आपण आता फोडणी देऊन घेऊया.
इथे मी कढई गरम करायला ठेवलेलं आहे बघा. आपण याच्यात 3-4 चमचे तेल टाकून घेऊया. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेऊया. मोहरी आता चांगली तडतडलेली आहे. आपण आता याच्यात जिरे टाकूया. जिरे पण चांगले तडतडले. आपण खूप सारा लसूण टाकूया. इथे बघा माझा व्हिडिओ थोडासा स्किप झालेला होता. इथं मी जिरे, मोहरी आणि लसूण फोडणी टाकलेला आहे. इथं बघा मी लसूण, जिरे, मोहरी आणि कांदा फोडणीला टाकलेला आहे. त्याला पण चांगला मी तळून घेतलेला आहे. इथं बघा आपला कांदा पण चांगला भाजलेला आहे. आपण आता याच्यात टोमॅटो टाकून घेऊया. त्याला पण चांगला परतून घेऊया आपण. इथं बघा आपलं टोमॅटो लवकर भाजण्यासाठी, मऊ होण्यासाठी आपण याच्यात मीठ पण घालून घेऊया. चवीनुसार थोडीशी हळद घालूया आणि याला चांगलं परतून घेऊया आपण. इथे बघा आपलं टोमॅटो पण चांगलं परतलेला आहे. त्याच्यात आता तिखट टाकूया. तुम्हाला हिरवी मिरची पाहिजे तर हिरवी मिरची टाकू शकता. मी लाल तिखट टाकलेला आहे त्याच्यामध्ये. खूप छान असं गरगट लागते. हे तर आपलं तिखट पण भाजून झालेलं आहे. आपण आता ह्याच्यात भाजी घालून घेऊया. बघा किती छान सुंदर असा कलर आलेला आहे. नक्की करून बघा तुम्ही. त्याला आता 5 मिनटं बारीक गॅसवरती शिजू देऊया. इथं आपले चंदन बटवा गरगटी करून तयार आहे बघा. याच्यावरती आपण कोथिंबीर घालूया. नाही घातली तरी पण चालते. मी थोडीशी घातलेली आहे कोथिंबीर. तर आता पण याला सर्व करूया. इथं माझं चंदन बटवाचं गरगटं करून तयार आहे. माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.